आता बस घेऊन मी मुंबईला चाललोय. माझ्या बसमध्ये 44 इंजिनियर्स आहेत. विधी कशासाठी आहे की मला मुंबईला सुरक्षित जायचंय, गाईड करणं गाईड आणि ते थोडस विद्यार्थ्यांना जर गायडन्स भेटला तर टर्निंग पॉईंट विद्यार्थ्यांचा येऊ शकतो. म्हणजे गायला कसं आवड कशी निर्माण झाली? मराठी गाणं आहे ते की चाल तुरु तुरु उडते केस बुरु बुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली. वाटलं नव्हतं की बस ड्रायव्हर किंवा एक ड्रायव्हर असं सिंगिंग वगैरे करतोय. खूप छान. म्हणजे सगळी जण इथे बसून तुम्ही गप्पा टप्पा मारल्यानंतर तिकडे कॉलेजमध्ये शिक्षक होणार कोण? 25 ते 30 जणांची त्यावेळेस मिमिक्री करायचं. आता काय ड्रायव्हर म्हणजे काय काय सांगता तुम्ही? चालकचा अर्थ? ड्रायव्हर म्हणजे मराठीत त्याला आपण चालक म्हणतो. चालकाचा असा अर्थ आहे, चा म्हणजे चाणाक्ष, ल म्हणजे लक्षवेधी आणि क म्हणजे कर्तव्यदक्ष. म्हणजेच याचा अर्थ झाला की चालक. मला विविध ऍक्टिव्हिटी करायला आवडतात, तर कोणकोणते खेळ तुम्हाला खेळायला जमतात? विविध ऍक्टिव्हिटीज किंवा हॉबीज वगैरे म्हणशील तर मला क्रिकेट खेळायला आवडतं, फुटबॉल खेळायला आवडतं, कबड्डी खेळतोय, चेस खेळतोय. बरेचसे मैदानी खेळ खेळलोय मी माझ्या आयुष्यात. आणि सगळ्यात जास्त आवडतं माझं असेल तर फुटबॉल. मी इथं कॉलेजमध्ये आल्यापासून बऱ्याच मुलांना मी फुटबॉल कोचिंग केलंय, बऱ्याचशा ट्रॉफी आणल्या. क्रिकेट कोचिंग म्हणून पण केलं, त्याच्यामध्ये पण ट्रॉफीज आणल्या. खूप मुलं छान होती ती. म्हणजे त्यांना फक्त एक गाईड करणं आणि थोडस विद्यार्थ्यांना जर गायडन्स भेटला तर टर्निंग पॉईंट विद्यार्थ्यांचा येऊ शकतो. मला ते जाणवलं. तो खूप छान खेळतोय, त्याला मी फॉरवर्डला खेळवला, क्रिकेटला हा ओपनिंगला छान खेळतोय वगैरे, असं मला ते जाणवत गेलं. कारण मी ते खेळ खेळल्यामुळे मला ते लक्षात आलं. मी त्यांना पॉलिश करत गेलो, ती मुलं तशी पॉलिश होत गेली आणि आम्ही ट्रॉफी घेऊन आलो. कबड्डीच्या बाबतीत पण तसंच. कबड्डीच्या बाबतीत सुद्धा मी ऑलराऊंडर आहे. त्यामुळे मी रेडर असेल तर त्याला पॉलिश केलं, डिफेंडर असेल तर त्याला पॉलिश केलं. असे सगळे जेव्हा मी या गोष्टी करत गेलो, मी माझ्या कॉलेज लाईफ मध्ये जेव्हा खेळलो ना, ह्या सगळ्या गोष्टी मला लक्षात येत गेल्या. म्हणजे माझ्यावरून मी दुसऱ्याचं परीक्षण करत गेलो आणि त्याला त्याच्यातल्या चुका दाखवून दिल्या आणि त्याला म्हणलं की तुला हे करू नकोस, या चुका केल्यास तर तुझा हा खेळ असा होणार नाही. ते तसं सांगत गेलो. माझ्या कॉलेजने मला खूप सपोर्ट केला. बऱ्याचशाच ठिकाणी आम्ही जाऊन विविध स्पर्धामध्ये खूप साऱ्या ट्रॉफीज आणल्या. त्या मुलांनी मी जसं सांगितलं तसं केलं. तर माझ्या बाबतीत मग मी सगळेच खेळ खेळतो. सगळेच म्हणजे सिंगिंग पण म्हणला हॉबी आहे ना तुम्ही? गायला पण आवडते? येस, सिंगिंग पण करतोय. कधीपासून म्हणजे गायला कसं आवड कशी निर्माण झाली? गायनाची आवड मी महावीर कॉलेजला जेव्हा होतो ना 2003ला, तेव्हापासून मला आवड होती. मी असं फावल्या वेळेत म्हणजे जेव्हा कधी लेक्चर्स वगैरे नसायचे त्यावेळेस मी ऍज अ रूम मध्ये थोडंसं गुणगुणायचं. माझे मित्र मला अप्रिशिएट करायचे, अजय तू हे छान गाणं गातोयस किंवा तुझा आवाज असा छान आहे वगैरे. म्हणजे कोणाचं तरी गाणे ती म्हणायचं स्वतः तयार करून? नाही, मी गाणी ऐकायचो आणि गाणी म्हणायचो, स्वतः गाणी वगैरे नाही. तू म्हणशील तर ते गीतकार गीतकार नाही. म्हणजे आपलं जे एखादं आवडलं तर? हो नाही, खूप म्हणजे किशोर दादांचे असतील, सोनू निगम असतील, अरिजित सिंग वगैरे, हे सगळ्यांचे म्हणजे छान गाणं वाटलं ना मला, ते आवडलं की ते मी गुणगुणायचं. इथं आल्यानंतर मी जेव्हा 2011ला इथे आलो कॉलेजमध्ये, तर त्यावेळेस NS पाटील सर म्हणून होते. खूप छान सिंगर आहेत ते आता. हो खूप छान इथे शिकवायला होते. इंग्लिश त्यांचा सब्जेक्ट होता, कम्युनिकेशन स्किल वगैरे असं काहीतरी ते सब्जेक्ट शिकवत होते. तर एक वेळेस असं काय झालं की आम्ही जिन्यातून जात असताना मी ते गुणगुणत जात होतो. त्यावेळेस त्यांनी मला ते बघितलं आणि एका सिंगरला ओळखतोस तसं त्यांनी मला ओळखलं. एक 2-3 दिवसांनी मला त्यांनी त्यांच्या क्लासमध्ये बोलवून घेतलं. त्यांना माहिती होतं की मी इथं बस ड्रायव्हर म्हणून आहे, पण त्यांना एक वेगळं वाटलं की हा बस ड्रायव्हर कम सिंगर आहे का. त्यांनी बोलून घेतलं, मग असं क्लासमध्ये माझी ओळख करून दिली आणि मला तिथे गाणं म्हणायला लावलं. कोणतं म्हणलं होतं? मराठी गाणं होतं, एक छान गाणं, थोडंसं आठवत असेल तर? नक्कीच. मराठी गाणं आहे ते की चाल तुरु तुरु उडते केस बुरु बुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या पानात नागिन सळसळली. इथं कुणी आसपासना डोळ्यांच्या कोणात हासना, तू जरा माझ्याशी बोलना, बोटांची मोहर खोलना. असं गाणं होतं.
तर ते मी जात असताना त्या सरांना ते हे वाटलं, कारण त्या सरांनी ते गाणं स्टेजवर परफॉर्म केलं होतं आणि मला बोलून घेतलं वर्गात. माझी माहिती सगळी काढली. तर पुढच्या त्या वर्गातल्या मुलांना सांगत होते की आपल्याकडे हे बस ड्रायव्हर आहेत, पण यांचा आवाज आहे का, म्हणजे माणसामध्ये टॅलेंट काय काय असू शकतं, तर ते मी तुम्हाला इन्स्पायर करण्यासाठी या व्यक्तीला समोर आणले. मग मी तिथे ते गाणं बोललो. सरांनी सांगितले की खूप छान, मी माझी ओळख पण तुला सांगतोय असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर ते प्रोफेशनल सिंगर होते मला नंतर कळालं आणि त्यांच्याबरोबर मग बरेचसे कार्यक्रम केले. खूप साऱ्या ठिकाणी गायची संधी त्यांच्यामुळे मिळाली आणि माझ्या कॉलेजमध्ये त्यांनी मला खरं खरं हायलाइट केलं की थोडस. म्हणजे मग त्यानंतर नेक्स्ट इयरला ना आमचं जेव्हा गॅदरिंग होतं कॉलेजचं, त्यावेळेस त्यांनी मला हे गाणं म्हणायला लावलं आणि मी स्टेज परफॉर्म केलं पहिल्यांदा कॉलेजला. मला हे आठवतं 2000 पहिल्यांदा एक्सपिरियन्स कसा. इथला एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे सगळ्यांसमोर तो परफॉर्मन्स म्हणजे सगळ्यांना सरप्राईजली होता. कुणाला असं वाटलं नव्हतं की बस ड्रायव्हर किंवा एक ड्रायव्हर असं सिंगिंग वगैरे करतोय. खूप छान, म्हणजे मला ती आवड होती. त्याचबरोबर मी डान्सिंग पण करतोय, मिमिक्री करतोय. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड लागून आल्या. लोकांना ते सगळं आवडत गेलं. सगळ्यांनी मला म्हणजे कौतुकाची थाप दिली. त्यामुळे मी ते करत राहिलो, आताही करतोय. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या स्टेजवर मी परफॉर्म करायला तयार असतो. मिमिक्री एखादी इच्छा असली तर तुमची. मिमिक्री दादा कोणकींची मिमिक्री करतोय. याच्या मायला सगळी जण इथं बसून तुम्ही गप्पा टप्पा मारल्यानंतर तिकडे कॉलेजमध्ये शिक्षक होणार कोण, आता काढून चालणार नाही बाळांनो. सगळ्यांनी शिकलं पाहिजे, शिकून मोठं झालं पाहिजे. मोठं झाल्यानंतर तुम्ही 4 पैसे कमवणार, मग तुमचं नाव होणार. तर अशा खूप आहेत. म्हणजे आता मला आदरणीय दादा कोंडकेंनी महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारत गाजवलाय. खूप निळू फुले आहेत, खूप सारे आहेत, म्हणजे बरेचसे ऍक्टर. मी माझ्या कॉलेज लाईफ मध्ये हे सगळं करायचो. म्हणजे जवळजवळ 25 ते 30 जणांची त्यावेळेस मिमिक्री करायचं. आता काय झालंय, कामाच्या व्यापात आणि याच्यात त्याचे डायलॉग्स मला आठवत नाहीये. त्याच्यामुळे मी पण तरी पण मी जेव्हा जेव्हा गॅदरिंग किंवा आपले कल्चरल ऍक्टिव्हिटी एक्झॅक्टली आपल्या कॉलेजमध्ये जेव्हा कल्चरल ऍक्टिव्हिटी किंवा एखादा स्टेज परफॉर्मन्स असेल, त्यावेळेस मी नक्कीच तिथं मग थोडीशी मी तयारी करून जातोय की उद्या बाबा इथे हे कार्यक्रम आहे. किंवा सडनली जर मला आता तुम्हाला म्हटलास, माझ्याकडे आता डायलॉग नव्हता तरी पण मी कॉलेज रिलेटेड असं एक घेतला. म्हणजे मला आठवलं मला आवाज द्यायचा होता फक्त तुम्हाला, तर ते मग थोडस मी ते तयारी करून जातो. त्यावर सुद्धा एवढं काय काय करू शकतोय, सिंगिंग, मिमिक्री. मग तसंच तुम्ही एमपीएससी युपीएससी पण एक्झाम दिली, ऍस्पिरंट्स राहिलाय.